नमस्कार, मी आहे तन्वी. तन्वीज बेक्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे एक रसमलाई फ्लेवरचा केक होता. त्यासोबत मला बनवायचे होते 5 मला कपकेक्स बनवायचे होते. तर मी बेस बनवून घेतला, त्याचं 3 लेअरमध्ये कटिंग करून घेतलं आणि हा केक होता हाफ kgचा. तर याला मी सोकिंग केलेलं आहे आपलं रसमलाई मिल्कने आणि फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे रसमलाई क्रश आणि रसमलाईचे पीसेस आणि ड्रायफ्रूट्स. असं सेम प्रोसिजर मी सेकंड लेअरमध्ये पण करून घेतलेलं आहे. सोकिंग करून घेतली, नंतर क्रश लावून घेतला आणि नंतर त्यामध्ये पीसेस आणि ड्रायफ्रूट्स आणि असं मी याला कवरिंग करून घेतलं आणि याचा क्रम्बल कोट रेडी झाला आहे. मी आणि ह्याला एक साईडला लावलेला आहे. हा 1 kgचा बेस होता, ते एका साईडला मी लावून घेतलं कारण आपण जी स्पेस रिकामी आहे तिथे मी लावून घेणार आहे कपकेक्स. आणि हा केकला लावायची होती शुगर प्रिंट आणि जे कपकेक्स आहेत त्यावरती लावायची होती पेपर प्रिंट, पण सर्व मॅचिंग होत्या. त्यांनी जसं मला पाठवलेलं होतं केक तसंच मी बनवायचं ट्राय केलं. त्यांनी पाठवलेलं होतं वेगळे बॉक्स पॅकिंग होतं, पण मी अशी पॅकिंग करून दिली त्यांना. तर याचं शुगर प्रिंट लावायची होती म्हणून मी केक चांगला अर्धा 1 तास तरी सेट करून घेतला. फायनल कोटिंग झाल्यानंतर मी अशी नंतर त्याची शुगर प्रिंट अशी कट करून घेतली, त्या साईजची लावून घेतली आणि त्यावरती लावून घेतलेलं आहे न्यूट्रल जेल. कधीही आपण जेव्हा शुगर प्रिंटला लावतो तेव्हा आपण ते न्यूट्रल जेलमध्ये पाणी मिक्स नाही करायचं, ते फक्त फेटून त्याला एकदम स्मूथ करून घ्यायचं आणि मग ते स्प्रेड करायचं. आणि मग मी असं ते लावून घेतलं. त्यानंतर जे वरती मी डिझाईन केलं आहे स्पायरलचं पिंक कलरची आणि आपले कपकेक्स मी लावून घेतले, त्यांना खाली मी डबल टेप लावून मी स्टिक करून घेतले कारण ते हलू नये, केकला टच होऊ नये म्हणून. आणि नंतर करून घेतले, वरती क्रीम लावून घेतली आणि मग वरती लावून घेतले त्याचे पेपर प्रिंट आणि डेकोरेशन कंप्लीट करून घेतलं आहे. केकचा फायनल लुक तुम्ही आता बघू शकता. त्याने पाठवलेला फोटो आणि मी तयार केलेला केक. तर तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.